मिरजेतील राजकीय वातावरण तापले. आरोप प्रत्यारोप सुरू. ज्या आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर टीका करत आहेत त्यांचाच हात धरून योगेंद्र थोरात हे मिरजेत आले. श्वेतपद्म कांबळे यांची थोरात यांच्यावर टीका. मिरजेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून योगेंद्र थोरात यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर केलेल्या टीकेला श्वेतपद्म कांबळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना योगेंद्र थोरात यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. श्वेतपद्म कांबळे म्हणाले, काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेखाली बसून नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करणारे माजी नगरसेवक आज वेगळी भूमिका घेत आहेत. योगेंद्र थोरात यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःचा राजकीय प्रवास आठवावा. ते पुढे म्हणाले की योगेंद्र थोरात हे इद्रिस नायकवडी यांचाच हात धरून मिरजेच्या राजकारणात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट घेऊन ते निवडून आले आणि पक्षात फूट पडल्यानंतरही ते इद्रिस नायकवडी यांच्यासोबतच होते. मात्र ठेकेदारीच्या स्वार्थापोटी आणि रस्त्याच्या कामातील मलिदा मिळवण्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांसोबत जात भाजपमध्ये प्रवेश केला. श्वेतपद्म कांबळे यांनी स्वाती पारधी यांच्या मुद्द्यावरही भाष्य करत आज ज्या स्वाती पारधी यांची बाजू घेत आहेत त्यांनाच नगरसेविका असताना सर्वाधिक त्रास यांनीच दिला होता असे स्वाती पारधी यांनी या स्वतः प्रभागात सांगितले आहे असा दावा केला. तसेच स्वाती पारधी यांच्या प्रभागातील कृष्णा घाट विकासासाठी आमदार इद्रिस नायकवडी यांनी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली. शेवटी निवडणुकीतील पराभवानंतर योगेंद्र थोरात वैफल्यग्रस्त झाले असून त्यातूनच ते बिनबुडाचे आरोप करत आहेत अशी खरमरीत टीका श्वेतपद्म कांबळे यांनी केली. सांगली महापालिकेमध्ये एक प्रभाग क्रमांक 20 मधले 2 माजी नगरसेवक बाबासाहेबांच्या फोटोच्या खाली आंदोलनात बसले असा एक आव आणला होता. मी त्या दोघांनाही सांगू इच्छितो की त्यातल्या त्यात योगेंद्र थोरात नावाच्या एका व्यक्तीला मी सांगू इच्छितो, लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या ज्या गरजा तुझ्या चालू आहेत त्या निवडणुकीत लोकांनी उत्तर देऊन पूर्ण केलेले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तू निवडणुकीत पराभूत झाल्या कारणाने वैफल्यग्रस्त झालेला आहेस. ज्या इद्रिस नायकवडींच्यावर तू टीका करतोयस, प्रभाग क्रमांक 20 मधली निवडणूक मॅन्युप्युलेट करून आम्ही निवडून आलो असा तू आव आणतोयस, त्याच इद्रिस नायकवडींच्या पायाला धरून तू मिरजेत पदार्पण केलं होतं. इद्रिस नायकवडींच्याच हातापाया जोडून तू प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादीचं तिकीट मिळवलं होतं. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर त्याच परत इद्रिस नायकवडींच्या जवळ जाऊन तू बसला होतास आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटामध्ये तू प्रवेश केला होता. त्यानंतर शेवटी तू कॉन्ट्रॅक्टर असल्या कारणानं तुला त्या कॉन्ट्रॅक्टरचा आणि रस्त्याचा मलिदा खायची घाण सवय आहे हे सगळ्या प्रभाग क्रमांक 20 मधल्या जनतेला माहिती आहे. आणि मग तुला परत भाजपमध्ये प्रवेश करायला लागला. पालकमंत्र्यांच्या जवळ जायच्या परिस्थिती तुझ्यावर का निर्माण झाली? कारण की तुझ्या पोटापाण्याचा विषय मोठा होता. स्वाती पारधींचा जर तुला एवढाच कोळका येत होता तर 5 वर्ष स्वातीताई पारधींना तुम्ही किती त्रास दिलाय हे पारधीताईंनी बऱ्याच लोकांना बोलून दाखवले. एवढंच जर विषय होता, स्वाती पारधींना तुम्ही का असं बोलला की तुमच्याकडे पैसे नाहीत, तुम्ही पैसे देऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला पॅनेलमध्ये घेणार नाही. राहिली गोष्ट एसटीच्या सीट संदर्भात तुमचा जो काही गोडबंगाल तुम्ही पुण्यात जाऊन कशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या समोर रडत होता, त्या अधिकाऱ्यांना अॅट्रॉसिटीच्या धमक्या देत होता, ह्या सगळ्या गोष्टी मिरज ते पुणे पोचण्यामध्ये लय वेळ लागतोय अशातला भाग नाही. सगळ्या गोष्टी आमच्या ज्ञानात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जर तू बाबासाहेबांच्या फोटोखाली बसून आंदोलन करतोय असं लोकांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सांगतोय, त्याच बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी तुम्ही काय योगदान दिलंय? बाबासाहेबांच्या चळवळीसाठी तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमचं काय योगदान आहे? मला फक्त एवढंच तुला एक गोष्ट सांगायची आहे, बाबासाहेबांनी रोटी बेटी व्यवहार करा हे फार पूर्वी सांगितलं होतं. जर विनोद कोळीच्या मिसेस अश्विनी कांबळे असतील तर तुझ्या पोराचं लग्न त्यांच्या पोरगीशी करायला तुझे हरकत नसावी. रोटी बेटी व्यवहार व्हावा ही बाबासाहेबांची इच्छा होती. असा प्रश्न मी तुला विचारतोय. दुसरी गोष्ट म्हणजे वार्डात लोकांना वेटीस धरायचं, ज्या ज्या लोकांकडे जायचं, तुम्ही मला मतदान केलं नाही तुमच्या दारातले मी रस्ते करत नाही.
तुझ्याकडे वार्डातला कुठलाही व्यक्ती रस्ता करा म्हणून आला नव्हता. तू स्वतः एक ठेकेदार आहेस. दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरांना दमदाटी करून, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरांना अधिकाऱ्यांना दमदाटी करून तू कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचं धंदे करतोस. ह्या सगळ्या गोष्टी प्रभागातील जनतेला माहिती आहेत. एवढंच मी या ठिकाणी तुला आव्हान करतो की तुझ्यात अजून एकदा आम्ही सांगतो, तुझ्यात खरी धमक आहे आणि स्वतःला जर तू मर्द म्हणत असशील तर प्रामाणिकपणे निवडणूक लढव आणि निवडून ये आणि मग आम्हाला उत्तर दे. तू वार्डात एवढाच लोकप्रसिद्ध आहेस असं जर सांगत असशील तर प्रभाग क्रमांक 20 मधली जनता PWD ला अर्ज करते तुझ्या विरोधात की तू चांगला रस्ता करत नाही, लोकांना वेठीस धरण्याचं काम करतोस. स्वाती पारदींवर किती अन्याय झाला. ज्या वेळेला अन्याय झाला त्यावेळी इद्रिस नायकवडींनीच त्यांना जवळ घेऊन त्यांना इद्रिस नायकवडींनीच फंड्स दिले. कृष्णा घाटावर 50 लाख रुपयाचे कॉन्क्रीट रस्ते, अंतर्गत रस्ते करायचं त्यांना फंड इद्रिस नायकवडींनीच दिला होता. त्यावेळेला तुम्हाला इद्रिस नायकवडींचा वैर जाणवलं नाही का हो, असा सवाल आहे माझा.